आणि काय वाटतं तुम्हाला जर महाविकास आघाडीची सरकार निवडून तुम्हाला असं वाटतं विकासांचं कामावर लक्ष दिलं जाईल? 100%. कारण जो 2.5 वर्षाचा काळ भेटला त्या काळामध्ये उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना भरपूर कामं झाली। कोरोनाचा काळ असताना सुद्धाही कुठली विकासाची गाडी थांबलेला नव्हता। कामं चालू होती, फक्त एवढंच की ती दिसत नव्हती आणि लोकांपर्यंत पोहोचत नव्हती, पण कामं होत होती। सत्तामध्ये जे नेते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेनेचे जे नेते उद्धव ठाकरे ते घरी बसून काम करत होते, म्हणजे फक्त ऑनलाईन लाईव्ह करत होते। त्या मूर्खांना कळायला पाहिजे की तो 2.5 वर्षाचा काळ कोरोनाचा काळ होता, त्यातला जास्तीत जास्त काळ कोरोनाचा होता। आपल्या आई पोराला भेटायला पण घाबरत होती, इथं तर त्यांना जनता भेटत होती आणि त्यांची परिस्थिती जर पूर्ण महाराष्ट्राने बघितली की ते मला वाटतं की पूर्ण बेडवरती पडलेले होते, त्यांची खूप परिस्थिती बिकट होती। आणि अशा टायमाला कोरोनाच्या काळात तुम्हालाही चांगलं माहिती आहे की कोण कोणाला भेटत नव्हतं, तरी सुद्धा कामं होती। भले घरी बसून जी कामं केली ते रस्त्यावर फिरून यांनी पण नाही केलीत। तुमच्या मतदारसंघातून विकासांच्या कोणत्या कामावर लक्ष दिलं पाहिजे? आमच्याकडे आमचा मेन जो कुर्ला विभाग आहे तो जरा म्हणजे झोपडपट्टीचा विभाग आहे, तिथं जास्त डेव्हलपमेंटवरती लक्ष दिलं पाहिजे। पाणीचा प्रश्न म्हणजे जास्त मोठा पाणीचा प्रश्न आहे आमच्याकडे, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। माझं नाव विजय पांडुरंग मांढरे, शिवसेना शाखा प्रमुख 168 कुर्ला। कुर्ल्यामध्ये मशाल, जास्तीत जास्त मशाल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा प्रमुख, हे कार्यालय प्रमुख, हे उपशाखा प्रमुख। आम्ही अणुशक्ती नगर वरनं आलेलो आहे। या ठिकाणी आज महाविकास आघाडीची महासभा आहे। येणाऱ्या मुंबईवर आणि महानगरपालिकेवर विधानसभेवर छत्रपती शिवाजी महाराज आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवा फडकवण्यासाठी आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब, काँग्रेस आणि मित्र पक्ष आणि त्याच्यामध्ये सर्व घटक पक्ष यांची महाविकास आघाडी आहे। काय वाटतं तुम्हाला शरदचंद्र पवार पक्षाच्या नक्की होणार, कारण की जे शिवसेनेबरोबर गद्दारी करून गेले त्यांना तर चांगल्या प्रकारे धूळ जनतेने दक्षिण मध्य मुंबईच्या लोकसभेच्या निवडणुकीत दाखवलेलीच आहे। त्याच्यानंतर शरदचंद्र पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाबरोबर ज्यांनी गद्दारी केलेली आहे ते देखील रिंगणात उतरलेले आहेत। त्यांना देखील यावेळेला महाविकास आघाडी सर्व मतदार धूळ चाळल्याशिवाय राहणार नाहीत। तुम्हाला असं वाटतं विकासांच्या कामावर जर महाविकास आघाडी विकासांच्या कामावर लक्ष देतील? 100% लक्ष देणार। या ठिकाणी त्यांनी लाडक्या बहिणी म्हणून जो 1,500 रुपये ते 1,500 रुपये वाटले, मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची गेली 25 वर्ष सत्ता आहे। 95,000 करोड रुपये जे FD मध्ये ठेवले होते ते ह्या मिंदे सरकारने आणि त्यांच्यावर असलेल्या सरकारने याचा चुराडा केला। कमीत कमी त्यांनी 20 ते 25,000 करोड रुपये या ठिकाणी नाजूस केली, फक्त आम्हीच दाखवलं मतदाना खेचासाठी। पण तुम्ही ऐकलं असेल गेल्या 10 दिवसापूर्वी या ठिकाणी महाविकास आघाडीची महासभा झाली, त्याच्यामध्ये राजीव गांधी साहेबांनी माफ करा, या ठिकाणी काँग्रेसचे जे हे राहुल गांधी साहेबांनी सांगितलं कि हमारे माता बहनों के लिए घर बैठे 3,000 रुपये का अनुदान हम देंगे। इन्होंने 1,500 बोला, हम 3,000 रुपये देंगे। त्याच्यानंतर जे बेरोजगार आहेत, बेरोजगारांना जे शिक्षक असून सुद्धा घरी बसलेले आहेत त्यांना 4,000 रुपये त्यांना मिळणार आहेत। त्याच्यानंतर 5 सिलेंडर हे देखील मोफत मिळणार आहे, पण तुम्हाला माहिती आहे। त्याच्यानंतर महिलांना बस माफ आहे, बरोबर आहे। तसंच कुटुंबाला, प्रत्येक कुटुंबामध्ये जर 5 मेंबर असतील 25 लाखाचा विमा या ठिकाणी, शेतकऱ्यांना कर्जमाफी, असे अनेक या तुम्ही महाविकास आघाडीचा जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये दाखवलेला आहे। आणि महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला माहिती आहे आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांचं कर्तृत्व तुम्हाला सर्वांना माहिती आहे, जे बोलतात ते करतात। बघा, आरक्षणचा विषय जो आहे ना त्याच्यामध्ये आम्ही लहान कार्यकर्ते आहेत, आम्ही त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही। पण आम्ही तळागाळातले कार्यकर्ते, आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मित्र पक्षावर भरोसा आहे, त्याच्यामुळे ते जनताला भूलथापा देणार नाहीत। आणि जे भूलथापा देतात आहे त्यांना जनतेने बळी पडू नये
येणाऱ्या 20 तारखेला महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल, मशाल असेल किंवा तुतारी वाजवणारा माणूस असेल किंवा हाताचा पंजा असेल, त्यांनाच भरघोस मताने निवडून द्यायचं आहे अशी आपल्या माध्यमातून विनंती करतो। तर बांद्राइच विधानसभा इधर के ही लोकल हैं हम। इधर का हमारा जो मसाल है, जो यहाँ के कैंडिडेट है हमारे सम्मानीय वरुण सर देसाई जी, महाविकास आघाड़ी के कैंडिडेट, वो विंग हो रहे हैं। नहीं, वरुण सर देसाई जी, वो जिशान सिद्दीकी जी कांग्रेस पक्ष से पहले जो है वो लड़े हुए थे, लेकिन उन्होंने जो है कांग्रेस पार्टी छोड़ने के बाद में उनका जो रिपोर्टिंग है वो गलत जा रहा है, क्योंकि अभी जो अजय दादा पवार के पार्टी से जुड़े हैं वो है कि वो सीधा सीधा जो है बीजेपी से ज्वाइंट होता है, इसलिए लोग जो है उनके फेवर में नहीं है। नहीं, सहानुभूति वो अलग है, वो बाबा भाई सिद्दीकी के साथ में हम लोगों को भी सहानुभूति था, वो घरेलू और फ्रेंडशिप था, वो अलग चीज़ है, पॉलिटिक्स अलग चीज़ है। उनसे जो है सहानुभूति था, वो सभी लोग जो है गए आए, उनके लिए जो है आज भी आदर सम्मान है, लेकिन ये पॉलिटिक्स है। पॉलिटिक्स में लोगों को मालूम है कि अगर हम आज जो है सहानुभूति निभाते हैं तो जो है हमें 5 साल उस चीज़ का जो है ना हमें इनके ऊपर हावी वही होगा जो बीजेपी की कायदा बोलेगा, क्योंकि वो ठीक है जिशान सिद्दीकी वो कांग्रेस में थे, कांग्रेस का कुछ उनके पास गुण है, लेकिन आज जिस पार्टी से ज्वाइंट हुए हैं तो उनका जो बायोलॉजी होगा वाइट पर बायोलॉजी वो फॉलो करेंगे, वो अपनी मनमर्जी का नहीं कर सकते हैं, ऐसा है। इसलिए लोग लाइक जो है ना वो नहीं कर सकते और वो विंग नहीं होंगे, वरुण सर देसाई जी विंग होंगे। देखिए पहले जो जीत हार था, पहले लास्ट टाइम 2019 में त्रिकोण था, अभी 4 कोण की लड़ाई है। लोग जो है लगे हुए हैं अपोजिशन वाले वरुण सर देसाई जी को हराने के लिए, लेकिन जो है हम ज्यादा बड़ी बात नहीं बोलते हैं, क्योंकि ग्रास रूट के जो कार्यकर्ता है अंडर 10,000 10,000 के जो है अंदर में वो विंग होंगे, इससे ज्यादा नहीं, क्योंकि करक बड़ी लड़ाई चौतरफा है। जी हाँ।